नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण 9 मे 2022च्या घडामोडीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। 1 मे पासून आपण डेली करंट अफेअर्सचा थोडक्यामध्ये आढावा घेत आहोत। आज आपला 9वा दिवस आहे। 9 मे या दिवशीच्या घडामोडी बघायच्या आहेत। याच्यामध्ये काही महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी आहेत, काही महत्त्वाची पुस्तकं आहेत, दिनविशेष आहेत, वन लाइनर्स आहेत। या सगळ्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा जी पहिली घडामोड आहे किंवा जी पहिली न्यूज आहे आपली आजच्या दिवसातली, तर प्रियंका मोहिते संदर्भात आहे। प्रियंका मोहिते संदर्भात मागच्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारला होता। यावेळेस प्रियंकाने अजून एक महत्त्वाचा विक्रम त्या ठिकाणी केलाय। तर 5 मे 2022 रोजी कांचनगंगा हे शिखर तिने सर केलेलं आहे। कांचनगंगा हे सिक्कीममध्ये आहे, ठीक आहे। सिक्कीम मधलं हे ठिकाण आहे किंवा पर्वत शिखर आहे। भारतातील किंवा जगातील हे 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे। तर हे शिखर प्रियंका मोहितेने सर केलेले आहे। साताऱ्याची आहे ती प्रियंका मोहिते, साताऱ्याची आहे, गिर्यारोहक। तिने 5 मे 2022 रोजी कांचनगंगा हे शिखर सर केलं, एवढं लक्षात ठेवा। कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली। हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे। गेल्या वर्षी प्रश्न विचारलेला होता। 2021 मध्ये तिने अन्नपूर्णा नावाचं एक शिखर सर केलं होतं। त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला होता की अन्नपूर्णा शिखर सर करणारी म्हणजे प्रियंका मोहिते हिने कोणतं शिखर सर केलं होतं, असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता। तर यावर्षी 5 मे 2022 रोजी कांचनगंगा हे शिखर सर केलेलं आहे आणि हे शिखर सर करणारी किंवा हे शिखर चढून पूर्ण करणारी म्हणजे चढाई करणारी पहिली भारतीय महिला ती ठरलेली आहे। 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली। हे सुद्धा महत्त्वाची लाईन आहे। 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे तिने आतापर्यंत सर केलेली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला त्या ठिकाणी ठरलेली आहे। कांचनगंगा हे 3रे सर्वात उंच शिखर आहे। याची उंची जर बघितली तर 8586 मीटर अशी उंची आहे। हिमालय पर्वतातील हे शिखर आहे। सर्वोच्च शिखर कोणतं आहे आपल्याला माहित आहे, एव्हरेस्ट, ठीक आहे। सर्वोच्च शिखर कुठलं आहे आपल्याला माहित आहे, एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर आहे। सेकंड क्रमांकाचं किंवा 2ऱ्या क्रमांकाचं कुठलं आहे, K2 किंवा यालाच किंग ऑफ काराकोरम असं म्हटलं जातं किंवा त्यालाच गॉडविन ऑस्टिन असं सुद्धा म्हटलं जातं। आणि 3rd क्रमांकाचं जे सर्वोच्च शिखर आहे ते कांचनगंगा हे शिखर आहे। हे 3 महत्त्वाचे पहिले टॉप 3 शिखर आहेत। लक्षात ठेवा की प्रियंका मोहितेने या शिखर म्हणजे कांचनगंगा शिखर सर केलेला आहे। 3रे सर्वात उंच आहे, याची उंची सुद्धा लक्षात ठेवा, उंची विचारला जाऊ शकते। 8586 मीटर उंची आहे। प्रियंकाने 16 एप्रिल 2021 रोजी अन्नपूर्णा हे शिखर त्या ठिकाणी सर केलेलं होतं आणि ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता। यापूर्वी प्रियंकाने माउंट एव्हरेस्ट, माउंट किलीमंजारो, माउंट लोत्से, माउंट मकालू हे सुद्धा शिखर सर केलेले आहेत। माउंट एव्हरेस्टची आता नवीन उंची एक झालेली आहे, तुम्हाला माहिती असेल, 8848.86 मीटर ही नवीन उंची त्या ठिकाणी झाली आहे। पूर्वी 8848 मीटर उंची होती, जे नवीन मागच्या वर्षी मोजमाप त्या ठिकाणी झालेलं आहे। तर जे 1954ला ही उंची मोजली होती एव्हरेस्टची, त्यावेळेस 8848 मीटर होती। आत्ता जी 2021 मध्ये मोजलेली आहे त्याच्यामध्ये 86 मीटरने वाढ झालेली आहे। हे एक महत्त्वाची न्यूज आहे, हे महत्त्वाची बाब आहे। हे एक लक्षात ठेवा की आता एव्हरेस्टची नवीन उंची काय असणार आहे, 8848.86 मीटर एवढी उंची नवीन झालेली आहे। आता ही उंची का वाढली तर आपल्याला माहित असेल, प्लेट टेक्टॉनिक थेरी। तुम्ही राज्यसेवेचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक थेरी माहित असेल, ठीक आहे। हे जो आपला हिमालय प्रदेश आहे म्हणजे हिमालय पर्वत आहे, याच्या खालचं जे भूपट्ट आहे त्याला इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट म्हणतात आणि वरचं आहे ते युरेशियन भूपट्ट आहे किंवा युरेशियन भूपट्ट आणि इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट एकमेकाकडेच ते सरकत आहेत।
त्यामुळं हिमालयाची उंची सातत्याने हळूहळू ती वाढत आहे. त्यामुळेच हिमालयाला युवा पर्वत म्हणून ओळखलं जातं, युवा वल्ली पर्वत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा जिओग्राफीचा पार्ट आहे. तुम्ही जिओग्राफीमध्ये वाचलेला असाल. राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचंच आहे. हे लक्षात ठेवा. माउंट एव्हरेस्टची उंची नवीन झालेली आहे, ती 8848.86 मीटर झालेली आहे. माउंट किलिमांजारो जे आहे, हे जे माउंट किलिमांजारो शिखर आहे ते आफ्रिकेतलं सर्वोच्च शिखर आहे. आफ्रिका खंडातलं ते सर्वोच्च शिखर आहे. त्याची सुद्धा प्रियंका मोहितेने ते सुद्धा शिखर सर केलेलं आहे. माउंट लोत्से नावाचं एक शिखर आहे हिमालयातलं, आणि माउंट मकालू हे सुद्धा शिखर त्यांनी सर केलेलं आहे. 2020चा तेनसिंग नोर्गे ॲडव्हेंचर अवॉर्ड सुद्धा प्रियंका मोहितेला मिळालेला आहे. ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, फार महत्त्वाची आहे. याच्यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो. कांचनगंगा हे शिखर 5 मे 2022 रोजी प्रियंका मोहितेने सर केलेलं आहे, आणि हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली, हे सुद्धा वाक्य लक्षात ठेवा. कांचनगंगा हे तिसरे सर्वात उंच शिखर आहे. 8586 मीटर अशी त्याची उंची आहे. प्रियंकाने 16 एप्रिल 2021 रोजी अन्नपूर्णा शिखर सर केलेलं होतं. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तसेच अजून कुठले शिखर सर केले हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, माउंट किलिमंजारो सर केलेलं आहे, माउंट लोत्से सर केलेलं आहे, आणि माउंट मकालू हे सुद्धा शिखर प्रियंकाने सर केलेला आहे. 2020चा तेनजिंग नोर्गे ॲडव्हेंचर अवॉर्ड सुद्धा तिला भेटलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कांचनगंगा शिखर आहे त्यालाच वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा दर्जा मिळालेला आहे, आणि हे भारतातले पहिले मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे. मिश्र म्हणजे काय? जे जागतिक वारसा स्थळं आहेत, इतर जे जागतिक वारसा स्थळं आहेत, एकतर नैसर्गिक आहेत किंवा सांस्कृतिक आहेत. पण कांचनगंगा मात्र हे भारतातलं पहिलं मिश्र वारसा स्थळ आहे, हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. सिक्कीममध्ये हे शिखर आहे. सिक्कीम राज्यामध्ये भारताच्या कांचनगंगा हे शिखर आहे. ठीक आहे. थोडक्यामध्ये एक जनरल नॉलेज आपण या ठिकाणी बघूयात. वेगवेगळे जे खंड आहेत आपले, त्या खंडामधलं प्रत्येक खंडातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे या ठिकाणी थोडक्यात बघूयात. आशिया खंडातलं सर्वोच्च शिखर आहे ते माउंट एव्हरेस्ट हे आशिया खंडातलं सर्वोच्च शिखर आहे. त्याच्यानंतर युरोप खंडातलं जर बघितलं तर माउंट एल्ब्रुस हे सर्वोच्च शिखर आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतलं किलिमंजारो हे सर्वोच्च शिखर आहे. दक्षिण अमेरिकेतलं अकान्काग्वा हे सर्वोच्च शिखर आहे. उत्तर अमेरिकेतलं देनाली किंवा मॅकिनले हे सर्वोच्च शिखर त्या ठिकाणी आहे, हे एवढं लक्षात ठेवा. आणि ऑस्ट्रेलियामधलं कार्झेंट्स पिरॅमिड हे सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जगातली सर्वोच्च शिखरांचा जर क्रम विचारला, म्हणजे पहिले 10 शिखरं जर आपण बघितले सर्वोच्च, तर त्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर आहे. त्याची 8848.86 आता मीटरने उंची वाढलेली आहे. चीन आणि नेपाळच्या बाउंड्रीवरती शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. त्याच्यानंतर K2 यालाच किंग ऑफ काराकोरम असं म्हटलं जातं. काराकोरम रांगेमध्ये हे पर्वत शिखर आहे. किंवा गॉडविन ऑस्टिन हे भारतातलं सर्वोच्च शिखर आहे. 8611 मीटर अशी यांची उंची आहे. सध्या पाक व्याप्त काश्मीरमध्ये हे आहे, पण तो भारताचाच भाग मानला जात असल्यामुळं भारतातलं सर्वोच्च शिखर ते मानलं जातं. तिसरं सर्वोच्च शिखर आहे ते कांचनजुंगा शिखर आहे. नंतर लोत्से, मकालू असा त्याचा क्रम आहे. हा क्रम तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न आयोगाने जिओग्राफी अंतर्गत विचारला आहे. पहिले म्हणजे जे काही हे असतील सर्वोच्च शिखर असतील त्याचा क्रम त्या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे. एकूण 14 असे शिखर आहेत जे 8000 पेक्षा जास्त उंची आहेत. म्हणजे 8000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेली एकूण जगामध्ये 14 शिखरं आहेत, आणि हे 14च्या 14 शिखरं हे हिमालय पर्वता रांगेमध्ये आहेत. जगामध्ये कोणत्याही ठिकाणी
हिमालय वगळता 8,000पेक्षा जास्त उंची असलेलं शिखर आढळत नाही. हा फक्त एक GKचा भाग आहे, म्हणजे जनरल नॉलेजचा भाग आहे. याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी घेतलेला आहे, थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढची न्यूज सुद्धा मागील न्यूज संदर्भातच आहे, म्हणजे त्याशी एक संलग्न न्यूज आहे ही. कामिरीता यांचा विक्रम, यांनी एक विक्रम प्रस्थापित केला. नेपाळचे दिग्गज गिर्यारोहक होते, गिर्यारोहक आहेत ते. त्यांनी 26व्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर चढाई करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे एकूण 26 वेळा ते माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर केलेलं आहे आणि हा जागतिक विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. त्यांनी स्वतःचाच विक्रम त्या ठिकाणी मोडलेला आहे. त्यांनी स्वतःचाच पूर्वीचा विश्वविक्रम मोडलेला आहे. नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यामध्ये 1970ला त्यांचा जन्म झाला. कोण? कामिरीता यांचा 1970मध्ये नेपाळमध्ये जन्म झाला. मे 1994मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर त्यांनी चढाई केलेली आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत 26 वेळा ते एव्हरेस्टवर चढलेले आहेत. एव्हरेस्ट पर्वत शिखर सर केलेले आहेत, माउंट एव्हरेस्ट, आणि ते विश्वविक्रम त्यांनी तो प्रस्थापित केलेला आहे. ठीक आहे, पुढची जी न्यूज आहे ती भारत गौरव पर्यटक ट्रेन संदर्भात आहे. IRCTCने ही नवीन ट्रेन सुरू केलेली आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ असं त्याचं पूर्ण रूप आहे, IRCTC. पहिली भारत गौरव पर्यटक ट्रेन 21 जून 2022 पासून ती सुरू होणार आहे, म्हणजे धावणार आहे रुळावरनं. हे लक्षात ठेवा. भारत गौरव पर्यटक ट्रेन कोणी सुरू केली? तर IRCTCने ही सुरू केलेली आहे. भारत गौरव पर्यटक ट्रेन 21 जूनपासून ती म्हणजे सुरू होणार आहे. ही ट्रेन भगवान श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणांना भेट देणार आहे. हे एक खूप महत्त्वाची लाईन आहे की भारत गौरव पर्यटक ट्रेन ही कोणत्या तीर्थस्थळांना भेट देणार आहे. तर भगवान श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित जे काही तीर्थस्थळ असतील त्यांना ही ट्रेन भेट देणार आहे. त्यामध्ये माता सीतेचे जन्मस्थान असलेल्या जनकपूरचा देखील समावेश आहे. जनकपूर हे नेपाळमधलं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी माता सीतेचं जन्मस्थान आहे, त्या ठिकाणाचा सुद्धा या भारत गौरव पर्यटक ट्रेन प्रकल्पामध्ये समावेश आहे. या ट्रेनचा पहिला 18 दिवसांचा प्रवास दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून सुरू होणार आहे. म्हणजे याची सुरुवात कुठून होणार आहे? दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून होणार आहे, हे एक लक्षात ठेवा. भारत गौरव पर्यटक ट्रेन IRCTCने सुरू केलेला हा उपक्रम आहे. 21 जून 2022 पासून सुरू होणार आहे. भगवान श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणांना ही ट्रेन भेट देणार आहे. त्यानंतर जनकपूर, नेपाळमधलं जे सीतामातेचं जन्मस्थान आहे, त्या ठिकाणाचा सुद्धा या प्रकल्पामध्ये समावेश आहे, हे एक लक्षात असू द्या. दुसरी महत्त्वाची रेल्वे संबंधितच बातमी आहे. रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम ही एक नवीन वाहतूक प्रणाली आहे. तर त्या संबंधित माहिती बघूयात. रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमची किंवा RRTSची पहिली ट्रेन 7 मे 2022 रोजी गुजरातमधील सावली येथे एका कार्यक्रमात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडे देण्यात आलेला आहे. म्हणजे दिल्लीचं जे काही परिवहन महामंडळ आहे, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातलं जे काही परिवहन महामंडळ आहे, त्याला ही ट्रेन देण्यात आलेली आहे. ही ट्रेन कोणत्या ठिकाणी बांधण्यात आली? गुजरातमधील सावली या ठिकाणी एक कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम जी ही एक अत्याधुनिक ट्रेन आहे, त्या ठिकाणी विकसित करण्यात आली आणि ती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडे म्हणजेच दिल्लीच्या परिवहन महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. याचे वैशिष्ट्ये जर बघितले तर पूर्णपणे वातानुकूलित ट्रेन आहे. अनेक अत्याधुनिक प्रवासी केंद्रित वैशिष्ट्ये त्यामध्ये आहेत. म्हणजे उशी असलेले आसन असणार आहेत. लॅपटॉप मोबाईल चार्जिंगची सुविधा त्या ट्रेनमध्ये असणार आहे. लगेज रॅक असणार आहेत. डायनामिक रूट मॅपसुद्धा त्या ठिकाणी त्या रेल्वेमध्ये किंवा ट्रेनमध्ये असणार आहे. NCRTCची ही दिल्ली गाझियाबाद मेरठ दरम्यान भारतातील पहिल्या RRTS कॉरिडॉरची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. म्हणजे भारतातील पहिली RRTS
हा जो प्रकल्प आहे कुठं राबवला जाणार आहे? दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, हे लक्षात ठेवा. मार्ग विचारला जाऊ शकतो. आणि कोण? तर जे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ आहे ते राबवणार आहे. गुजरातमधील सावली येथील अल्स्टॉम कारखान्यात मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत ही ट्रेन 100% भारतात तयार करण्यात आली आहे. ठीक आहे. मेक इन इंडिया जे केंद्र सरकारने भारतात बनवा ही जी मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, त्या मोहिमेअंतर्गत ही जी मल्टीनॅशनल कंपनी आहे अल्स्टॉम, तर तिचा सावली या ठिकाणी, गुजरातमधल्या सावली या ठिकाणी कारखाना, या कारखान्यामध्ये रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम किंवा RRTS ही ट्रेन 100% भारतामध्ये बनवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, RRTSचा लॉंग फॉर्म काय? रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम. ही पहिली ट्रेन 7 मे 2022 रोजी कोणाला दिली? राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाला दिली, किंवा त्याचा शॉर्टकट काय? NCRTC. मग NCRTC हा देशातील पहिला रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम प्रकल्प राबवत आहे. कोणत्या मार्गावर राबवत आहे? दिल्ली, गाझियाबाद, मेरठ या मार्गावरती NCRTC हा प्रकल्प राबवत आहे. गुजरातमधील सावली या ठिकाणी याचं उत्पादन झालेलं आहे, या सिस्टीम प्रणालीचं किंवा या ट्रेनचं गुजरातमधील सावली या ठिकाणी उत्पादन झालेलं आहे. अल्स्टॉम नावाची जी ही आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे, ती मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत 100% भारतात ही प्रणाली त्यांनी विकसित केलेली आहे किंवा तयार केलेली आहे. त्याच्यानंतर आपण काही चर्चेतील पुस्तके बघू. पुस्तकांवरती बऱ्याचदा एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आत्ता जी नुकतीच टेक्निकलची पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये पुस्तकावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर ग्रुप सीच्या परीक्षेत सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न पुस्तकावरती विचारलेला आहे. हाइम्स इन ब्लड हे पुस्तक नानक सिंह यांचं आहे, यांनी लेखन केलेलं आहे. द ओ ऑफ पार्वती हे आदिती बॅनर्जी यांचं पुस्तक आहे. मिडनाईट डोरवेज हे उस्मान मलिक यांचं पुस्तक आहे. व्हाय डोंट यू राईट समथिंग आय माईट रीड हे सुरेश मेनन यांचं पुस्तक आहे. व्हाय डोंट यू राईट समथिंग आय माईट रीड हे सुरेश मेनन यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. ट्रान्सलेटिंग मायसेल्फ अँड अदर्स हे झंपा लाहिरी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवा. हाइम्स इन ब्लड नानक सिंह, द वो ऑफ पार्वती आदिती बॅनर्जी, मिडनाईट डोरवेज उस्मान मलिक, व्हाय डोंट यू राईट समथिंग आय माईट रीड सुरेश मेनन, ट्रान्सलेटिंग मायसेल्फ अँड अदर्स हे झुंपा लाहिरी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. यानंतर आपण काही वन लाईनर घडामोडी त्या ठिकाणी बघूयात. महत्त्वाचे वन लाईनर्स आपल्याला बघायचे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने आर्थिक वर्ष 2022मध्ये 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स महसूल गाठणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. लक्षात ठेवा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 2020 या आर्थिक वर्षामध्ये 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स हा महसूलचा टप्पा गाठणारी पहिली भारतीय कंपनी त्या ठिकाणी ठरलेली आहे. त्याच्यानंतर हरियाणातील राखीगड हा हडप्पाकालीन ठिकाणाच्या स्मशानभूमीमध्ये भारतीय पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेल्या उत्खननात 2 महिन्यापूर्वी 2 महिलांचे सांगडे त्या ठिकाणी आढळले होते. त्याची आता DNA टेस्ट झालेली आहे. ठीक आहे, DNA टेस्ट झालेली आहे. त्याच्यामुळे त्याचं जे काही जीवनशैली आहे त्या ठिकाणची हडप्पाकालीन लोकांची जीवनशैली उलगडण्यात पुरातत्व विभागाला त्या ठिकाणी मदत होणार आहे. राखीगड हे हडप्पाकालीन शहर कोणत्या ठिकाणी आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये राखीगड नावाचं एक हडप्पाकालीन शहर सापडलेलं आहे, गाव त्या ठिकाणी सापडलेलं आहे. तर त्या ठिकाणी जी काही स्मशानभूमी होती त्या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाला 2 महिलांचे सांगडे त्या ठिकाणी आढळलेले आहेत. त्याची DNA चाचणी या ठिकाणी यशस्वी झालेली आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा जीवनशैलीबद्दल माहिती विभागाला त्या कळणार आहे. हे एक लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो क्रीडा घडामोडीशी संबंधित आहे. भारतीय ग्रँडमास्टर जो बुद्धिबळपटू आहे D. गुकेश, भारतीय बुद्धिबळपटू किंवा भारतीय ग्रँडमास्टर
डी गुकेशने 8 मे 2022 रोजी पुंता प्रिमा, स्पेनमधलं हे पुंता प्रिमा जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पार पडलेल्या पहिल्या सनवे फॉर्मेंटेरा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. ठीक आहे, पहिली सनवे फॉर्मेंटेरा खुली बुद्धिबळ स्पर्धा पुंता प्रिमा स्पेन या ठिकाणी पार पडली आणि या स्पर्धेचं विजेतेपद डी गुकेश यांनी पटकावलेलं आहे. अलीकडेच ला रोडा ही स्पर्धा आणि मोनोर्का खुली स्पर्धासुद्धा डी गुकेशने जिंकलेली आहे आणि आता सनवे फॉर्मेंटेरा ओपन स्पर्धा जिंकून हॅट्रिक त्यांनी साधलेली आहे. हे काही महत्त्वाचे वन लाईनर्स आहेत. वन लाईनवर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. हा इकॉनॉमिक्सशी संबंधित वन लाईनर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड लक्षात ठेवा. 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा, महसुलीचा टप्पा पार करणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. त्याच्यानंतर हरियाणातलं राखीगड जे हडप्पाकालीन ठिकाण आहे त्या ठिकाणी 2 महिलांचे सांगडे आढळलेले होते. त्याची DNA चाचणी नुकतीच करण्यात आली. ती DNA चाचणी यशस्वी झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा त्या ठिकाणी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी गुकेश यांनी पुंता प्रिमा स्पेनमधलं ज्या ठिकाणी पार पडली स्पर्धा सनवे फॉर्मेंटेरा खुली बुद्धिबळ स्पर्धा किंवा ओपन चेस स्पर्धा जी असेल ती जिंकलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 9 मे 2022च्या घडामोडीचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. नक्की व्हिडिओला सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे आभार. थँक्यू.